तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. तर आपल्याबरोबर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. जरा आधी दाखवतो. डोक्याला ताप केलं म्हणून आम्हाला नाहीतर काय वाजलेत किती बघा. बंड्या कुछ चंद शब्द इसके लिए. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. सर्वात लेट कोण आलं? सर्वात लेट कोण आलं? ही सर्वात लेट कोण आलं? सर्वात लेट कोण आलं? हिच्या एंगेजमेंट साठी बघा एवढी सगळी नेम प्लेट वगैरे घेऊन फिरते ही. आणि तुला काही सिरियसली बिझनेस नाही. जयगडला जात होतो पण आपल्या बॅटरी भरपूर कमी चार्जिंग होती. 32 किलोमीटर राहिले होते आणि बघू शकता माझ्या स्पीडोमीटरवरती फक्त 44 किलोमीटर दाखवते. कोल्ड कॉफी प्यायला आलेलो आहे आणि आमच्या बंड्याचा जीव घेणार होती. जीव ही नराधम गाडी घालणार होती गटारात. ऍक्सिडेंट. कोल्ड कॉफी प्यायला आलो खंडाच्या इथे. मागे मागे कसाब आहे कसाब. मागे कसाब आहे. इकडे लॉगर बघितले एक ही पण आहे छोटी लॉगर. आणि आपण सर माईक बिग घेऊन तुझी इच्छा सांग काय? माझी अशी इच्छा आहे की मानसीकडून एकदा तरी मला ट्रीट मिळावी आणि ते पण मी सांगेन त्या हॉटेलमध्ये. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मानसी तुझं मत काय याच्यावरती? नाही माझ्याकडनं नाही हिच्याकडनं घ्यायची. हे तिच्याकडून मी लाख वेळा घेतली आहे. ती स्वतः हाताने बनवून पण खाते. भांडणं आलेत मुलींची. एक सेकंड. गद्दार कुठचे? मी व्हॉट्सअपला स्टेटस बघितले तुमचे ह्या हॉटेलला त्या हॉटेलला. हे असे स्टेटस बघितले गद्दार. खोटा म्हणतेस तू? प्यारी समझ गई. हे सगळ्या पार्टी होत्या. वी हॅव रीच ब्राईडचा घर. अँड दिस इज मानसी द ब्लॉगर. आणि कापसाची सुद्धा लागवड केलेली आहे. काय ठेवलेलं नाही बघा. आम्ही फुल टूर देणार नंतर. कापसाचा फ्रेश होऊन येतो. काय देणार मला पण सांग म्हणजे मला परत डबल बोलायला नको. फुल टूर देणार. हा पूर्ण घराचा छोटा बाग आहे तो. सेपरेट. तर आता आम्ही घराच्या बॅक साईडला थोडं बघायला आलं. मस्त चारी बाजूनी झाडच झाडं. गटार कम इन बिटवीन. सावधान पद्धतीने चालायला लागणार आहे. मध्ये आले गटार. इन द पेड्स इन सी दी फणस. देर आर ऑल्सो फणस. बघू शकता फणस सभी प्रकार. अभी हम उनके घर पे से मतलब ये वाला घर है और इधर से हम सॉरी सभी किस लाइन में आ गए आप? मराठी. आणि इकडून आता आम्ही चाललो आहोत आंब्याच्या अमराईत. तिने आणलेली आहे कैरी. कुठून काढली आहे काय माहित नाही पण आणलं नाही. तर चटणी मीठ घेऊन आलेली आहेत. अगो बाय. पेक्षा जास्त तिखट मीठच काढायचं. मधलं मला वाईट वाला फक्त खायचं. सॅलड नाही खायचं तुम्हाला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सॅलेड नाही ते चला साखरपुड्या. आजी हा साखरपुडा आहे. मेरा मुंह से निकल गई क्या बताऊं. उद्या येणारच ना? येणार नाहीत का माझ्या साखरपुड्याला? दादासाठी मला मोठा दादा दाखव. दाखवतो ना. है सतकुंडी के गांव के यहाँ पे वलकुंडी के यहाँ पे. और गाइस देख सकते हो यहाँ पे हमारे साथ गुरु है और वो चारा खा रहे हैं. और वो चारा खा रहे हैं. मित्रांनो मनुष्य प्राणी हा कसा आहे की नाही कधी कधी गळ्यात गळे घालून असतात तर कधी कधी गळे आवडण्यासाठी एकत्र येतात. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. एकदम खडतर मार्गावरून आपण चालत जात असताना. हा गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने आम्हाला असं सांगितलं की इथं नवीन एक झाड लावलं आहे. परंतु इथे खूप मोठं असं वटवृक्ष होतं आणि वरती पण व्ह्यू बघू शकता. ह्याच्यापेक्षाही म्हणजे इकडे जी पूर्वीची झाडं त्यापेक्षा खूप मोठं वटवृक्ष होतं. आणि ह्या वृक्षामध्ये त्यांनी अशीच अगरबत्ती लावली होती जस्ट. आणि अगरबत्ती लावलेली होती त्याच्यामुळे एका अगरबत्तीमुळे पूर्ण ते झाड जळाले. मित्रांनो 2 दिवस तरी आता आम्ही इथे आहोत त्याच्यामुळे इकडचे सगळे तुम्हाला व्लॉग्स वगैरे बघायला मिळतील. आणि आत्ता सर्वात जबरदस्त व्ह्यू दाखवतो. आणि आता इथली हिस्ट्री सुद्धा तुम्हाला आम्ही एक्सप्लोअर करून सांगणार आहोत थोड्याच वेळात. बघू शकता बघा पूर्ण ग्रीनरी. आणि हा चाफा आमचा ग्रीनरी मधला लाल चाफा आलेला आहे. आणि बाकीचे सगळे विद्यार्थी चप्पल काढा काय चपला आमच्या हातात घेऊन जात आहोत. सगळेजण आपापली चपला घेऊन हातात जात आहेत. कारण की देवस्थान आहे मित्रांनो. आपण सुद्धा तिचं मान वगैरे राखलं पाहिजे. त्या झाडावरचा कापूस काढून देवबत्तीला दिवा करण्यासाठी वात लगेच तयार केलेली आहे. रंजना माबदी आणि उत्कृष्ट असं मोरे
रंजना मानेला माने नाही मेले 5,000चं रंजना मोरे. नका नवरा कोकलायचा माझा. रंजना मोरे यांना 5,000चं पारितोषिक. वाव नाईस. हे घरचं कापूस आहे, इथे लागलेलं आहे झाडावरती. दिसले. त्या झाडावरच्या कापसाला काढून त्यातल्या बिया काढून ही वात बनवलेली आहे, जी आपण युजली वापरू शकतो देवाला दिवा किंवा दुखापत झाली आहे तर तुम्ही कापूस यूज केलं जातो. ए दुखतं तिथे नाही, स्टरलाइज करायला लागतो कॉटन, नंतर कॉटन ठीक आहे, पण म्हणजे गावच्या पातळीवरती चालतं. हा काय. चहा दे ना, चहा दे ना, चहा दे ना, चहा दे ना, चहा दे ना. अशा तऱ्हेने घराची साफसफाई सुरू झालेली आहे. आणि बाय, तुला कसं वाटतंय? झाडू बिडू मारतायत, लाइफ में कुछ अच्छा करो यार. चांगलं वाटतंय. हे चले दे लवकर, मानसी ब्लॉग सोडून झाडू मारती. त्याने आम्हाला भरपूर जास्त भूक लागलेली आहे. मानसी आता पावभाजीसाठी वाट बघतोय आम्ही. पावभाजी किती वाजता मिळते काय माहिती. चल कोण कुठे दिसतं बघूया. जाम होता येत कधी पण समोर येतात. हा रोड बघ, हा जंगल बघ, बघ कसा आहे. याच्यावर तुला समजत नाही भूत. आता आम्ही जातोय एकदम अशा हॉन्टेड जागेवरून. जर आम्हाला भूत दिसला तर समजायचं की आमचं नशीब चांगला आहे. चांगलं आहे. भूत दिसला तर, नाही दिसला तर असे 3 स्पॉट. आता बघा हा स्पॉट बघू शकता, आजूबाजूला फुल जंगल. हे बघा इकडे पण जर बघितलं ना नीट, हा आहे बघा रस्ता बघा. भूताला भेटायला आम्ही अशा रस्त्यावर आलो. भूताला भेटायला इथे नाही भेटला, अरे इथे नाही भेटलं की अजून वरचा स्पॉट तो बघ, तो बघ, तो बघ. पर्यायचे नाही. आई जाऊला तो समोर आहे वाटतं, तो बघ. असं वाटतं काय असं बोलल्यावर. समोर आहे वाटतं, तो बघ. हा लाकूडाला बघला मित्रांनो, ह्यालाच म्हणतात भास असणे. हा लाकूडाला कोणाला तरी काय वाटणार भूत आहे. तुम्हाला मला काय एक्सप्लेन करायचंय की भूतटकी नसते, माणसाच्या डोक्यातले भ्रम असतात. नाही हा आता पसरवतो माझ्या ह्याच्यात. नाही दिसेल. बघू शकता बघा. तर मित्रांनो आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आलो होतो. आरती वगैरे करून झालेली आहे आणि आता आपण इथे ब्लॉगचं एंड करणार आहोत. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.